आजच्या सभेला उपस्थित ज्यांची सर्वजण आपण आवर्जून वाट पाहत होतो, महाराष्ट्र राज्याचेच लाडके आमदार रोहितदादा पवार, उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आमचे सहकारी गव्हाणे भाऊ, उपस्थित सर्व माता भगिनी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कविताताई आल्लाट असतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा, सर्व उपस्थित मान्यवर आणि ज्यांच्या उपस्थितीने आम्हाला जी ताकद मिळते, उपस्थित सर्व जनता, तुम्हाला सांगायचे, आम्ही या भागामध्ये काम करत असताना मागची हिस्ट्री परत रिपीट करण्याची मला गरज वाटत नाही. तुम्ही जनता आहे, सर्व जाणताय. त्यामुळे येणारा काळ आपल्या शहरासाठी जर विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या शहराला गरज आहे. या भागात आपण पाहतो, ट्रॅफिक समस्या असेल, आरोग्य समस्या असतील, अनेक समस्यांना या भागामध्ये कामगार वर्गाला तोंड द्यावं लागतं. आपण जर ठरवलं एखादा पेशंट आपल्या भागातनं पुण्यातल्या रुबी हॉलला न्यायचा, तर या भागाची ट्रॅफिकची परिस्थिती एवढी अवघड असते की आपण कुठल्या टाइमने त्या ठिकाणी पोहोचू हे आपण निश्चित सांगू शकत नाही. म्हणून एकच सांगतो की या भागाचा आपल्याला विकास करायचा आहे. हा विकास करत असताना आपला प्रभाग हा असा आहे की भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातला माणूस आपल्या प्रभागामध्ये राहतोय. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे याचा विचार न करता आपल्याला प्रत्येकातल्या तळागाळातल्या माणसाला मदतीला जायचंय. आणि हे करत असताना तुम्हाला एकच सांगतो, आमच्याकडून तुम्हाला जो विश्वास आम्ही देणार आहे त्याचा कुठलाही विश्वासघात होणार नाही. या निमित्तानं आपल्याला सर्वांना शब्द देतो. अश्विनीताई जाधव असतील, रुपालीताई आल्लाट असतील, विशाल भाऊ आहेर असतील आणि मी स्वतः, आम्ही चौघही जण कुठलाही भाग इथून पुढच्या काळामध्ये वाटून घेणार नाही. या निमित्तानं ही ग्वाही तुम्हाला देतो. आणि ज्यांनी वाटून दिलाय त्यांना तुम्ही सोडायचं नाही हे या निमित्तानं सांगतो. आणि आता दादांना खरं तर जायला उशीर होतोय, त्यामुळं मी माझं भाषण आटपतं घेतो आणि येणाऱ्या 15 तारखेला सर्वांना विनंती करतो, आम्ही चौघही जण आपल्यासाठी प्रामाणिक काम करणार आहोत. तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची, मतदान रूपी आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. त्यामुळे तुमचे आशीर्वाद इथून मागच्या काळामध्ये तुम्ही आमच्यावरती ठेवलेले, इथून पुढचा काळ हा आपलं भविष्य जर चांगलं घडवायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरचं बटन दाबून, आणि नशीब आमचं असं आहे की चौघांचा पण 1 नंबर आलेला आहे. त्यामुळं चौघांनाही अ ब क ड 1 नंबरचं बटन बघायचं आणि घड्याळ चिन्ह समोर दाबायचं ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.